Eu começar, não. येवकार आणि नमस्कार. आयची गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीची फुडें म्हणल्यार असो ओके. येवकार आणि नमस्कार. आज गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीची एक्झिक्युटिव्ह कमिटी मीटिंग, एक्सटेंडेड एक्झिक्युटिव्ह कमिटी मिटिंगेची आज मिटींग आशिल्ली. आमचे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे गोंय राज्याचे प्रभारी, आदले महाराष्ट्राचे गृहमंत्री माणिकराव ठाकरेजी, तशेंच आमचे खानापूरच्यो आदल्यो MLA, तश्योच AICC सेक्रेटरी डॉक्टर अंजली निंबाळकर, आमचे CWCचे परमनंट इन्वायटी बाब गिरीश चोडणकर, आमचे गोंय राज्याचे विरोधी पक्ष फुडारी आणि आमचे आमचो आमदार काल्लूस ही जस्ट लेफ्ट. सो आज विस्तारान आमी आज मिटींग घेतली ऑफ द एक्झिक्युटिव्ह कमिटी. सो हांव रिक्वेस्ट करता की आमचे इन्चार्ज हे तुमकां आयच्या मिटिंगे बद्दल संबोधीत करतले. गोवा वर्किंग काँग्रेस कमिटीची मीटिंग आज या ठिकाणी बोलवण्यात आली. या मीटिंगला ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या सेक्रेटरी डॉक्टर अंजलीताई निंबाळकरजी, PCC प्रेसिडेंट, CLP लीडर्स, MLA गिरीशजी चोडणकर आणि सर्व प्रदेश काँग्रेस कमिटीचे सर्व प्रमुख पदाधिकारी सगळे आजच्या वर्किंग कमिटीच्या मीटिंगला उपस्थित होते. आणि वर्किंग कमिटी अत्यंत चांगल्या पद्धतीनं सगळ्यांचं ऐकून घेऊन पुढल्या दृष्टिकोनातून जो कार्यक्रम दिलेला आहे तो संघटनात्मक की पुढच्या डिसेंबर एंडिंगपर्यंत प्रदेश काँग्रेस कमिटी ही कंप्लीट केल्या जाईल आणि जानेवारी एंडिंगपर्यंत सर्व ब्लॉक काँग्रेस कमिटी, डिस्ट्रिक्ट काँग्रेस कमिटी संघटनात्मक पूर्ण त्या ठिकाणी त्यांची सदस्य संख्या जी आहे पूर्ण केल्या जातील, कमिटी पूर्ण केल्या जाईल. आणि त्यानंतर आम्ही जिल्हा परिषदच्या ज्या डिसेंबर महिन्यामध्ये निवडणुका आहेत आणि त्यानंतर विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्या जिल्हा परिषदच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला सर्वांना कामाला लागावं, कामाला सुरुवात करावी अशा प्रकारच्या सूचना आजच्या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या आहेत. ज्या सूचना सर्वांच्या आलेल्या आहेत ते लक्षात घेऊन पुढे भविष्याच्या दृष्टिकोनातून कसे कार्यक्रम ठरवायचे त्या संदर्भामध्ये सुद्धा स्पष्ट भूमिका आजच्या मीटिंगमध्ये एकत्रपणे सर्वांनी घेतलेली आहे. या शासनाच्या विरोधामध्ये जे अनेक काम आज आपल्याला दिसत आहेत
की जमिनीच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात जमिनी हडप करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नोकरीच्या संदर्भामध्ये काही लोकांकडनं प्रचंड अशा प्रकारचा पैसा घेऊन नोकरीला लावून देण्याचा अशा प्रकारच्या ज्या घटना घडलेल्या आहेत, म्हणून या शासनाच्या विरोधामध्ये मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये एकत्र सर्व एकमुठीनं सर्व काँग्रेस जनांनी एकत्र येऊन लढा उभा राहायचा आहे आणि जनतेच्या पाठीमागे आपल्या सर्वांना उभं राहायचं आहे. याच भूमिकेमध्ये आपण सर्वांनी असलं पाहिजे आणि तशा प्रकारचे कार्यक्रम सातत्यानं आम्ही देण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे. एकूणच संघटन मजबूत करणे, आजच्या बैठकीमध्ये संघटनेमधल्या ज्या जागा रिक्त असतील किंवा पूर्ण संघटनात्मक तालुका, जिल्हा आणि प्रदेश स्तरावर पूर्ण त्या ठिकाणी जागा भरल्या गेल्या नसतील, त्या सर्व जागा तात्काळ भरण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही सूचना केलेल्या आहेत आणि त्यासाठी सुद्धा मुदतीचा प्रोग्राम एका कालावधीमध्ये सगळं झालं पाहिजेत अशा प्रकारच्या सुद्धा सूचना झाल्या आहेत. अत्यंत चांगली चर्चा आजच्या याच्यामध्ये मन मोकळे हो की कोणाला काही बोलायचं असेल त्यांनी स्पष्टपणे बोलावं, परंतु त्यांच्या बोलण्यामधून त्यांनी सांगितले अनेक सूचना त्यांच्याकडनं आल्या, त्या सूचना सुद्धा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं इम्प्लिमेंट केल्या जाईल. डिस्ट्रिक्ट स्तरावर इम्प्लिमेंट केल्या जाईल, ब्लॉक स्तरावर इम्प्लिमेंट केल्या जाईल आणि त्यामध्ये आमच्या ऑल इंडियाच्या सेक्रेटरी डॉक्टर अंजलीताई यांनी सुद्धा सर्व ब्लॉकमध्ये जाण्याचा जो प्रोग्राम केलेला आहे, काही ब्लॉक आणखी राहिलेली आहे त्यांची, काही विधानसभा क्षेत्र राहिली आहे, त्याही विधानसभा क्षेत्रामध्ये जाऊन त्या ठिकाणची राजकीय स्थिती काय आहे, संघटनात्मक कशी उभारणी केलेली आहे, कोण किती काम करतोय यांचा रिपोर्ट सुद्धा त्यांनी तयार केलेला आहे, माझ्याकडे दिलेला आहे. आणखी राहिलेल्या जागेवर सुद्धा त्यांचे लवकरच तशा प्रकारचा कार्यक्रम त्या घेतील आणि सर्व ज्या ब्लॉक आहेत त्या सगळ्या ब्लॉकला ते भेटी देतील. एकूणच हे संघटनात्मक उभारणीच्या दृष्टिकोनातून ही मीटिंग झालेली आहे आणि अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये सर्वांशी चर्चा झाली. काही लोकांनी पक्ष नेतृत्वावरती आपली नाराजी व्यक्त केली, काही लोकांनी भर मीटिंगमधनं बाहेर येऊन आपली नाराजी व्यक्त केली, काय सांगणार? नाही, याच्यामध्ये स्पष्ट सगळ्यांना सांगितलेलं आहे, कोणीही काँग्रेस म्हणून जो कार्यकर्ता आहे किंवा जे पदाधिकारी आहेत तो अशा प्रकारच्या मीटिंगमधून जाऊन बाहेर काही असे सांगणार नाही. जे काही सांगायचं असेल ते प्रदेश अध्यक्ष आहेत, आम्ही या ठिकाणी दिल्लीवर त्या प्रभारी म्हणून आहोत, आमच्याकडे त्या संदर्भामध्ये सांगायला पाहिजे. पण अशा प्रकारचं कोणी प्रेसमध्ये जाऊन कोणाचं चुकीचं जर रिपोर्टिंग बाहेर जाऊन करत असेल त्यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाई करू, हे सुद्धा स्पष्टपणे सर्वांना आजच्या मीटिंगमध्ये मी सूचना दिलेली आहे. यानंतर आपल्याला कोणीही काँग्रेस पक्षामधला जो निष्ठावंत कार्यकर्ता आहे किंवा जे पदाधिकारी आहेत तो कोणीही बाहेर जाऊन अशा प्रकारची चर्चा करणार नाही. जे काही बोलायचं आहे पूर्ण वेळ दिला. आपण पाहतायत की 4 वाजतापासूनची मीटिंग होती, आता 7 पेक्षा जास्त वेळ झालेला आहे, 8 वाजलेले आहेत, इतका वेळपर्यंत वेळ दिला आहे. कोणाला काय बोलायचं ते आपल्या 4 दिवारीच्या आतमध्ये बैठकीमध्ये बोललं पाहिजे. पण बाहेर कुठली गोष्ट जात असेल तर काही असेल तर आमच्याकडे सांगितलं, आम्ही त्या ठिकाणी प्रभारी म्हणून आहोत. डॉक्टर ताई निंबाळकर ताई प्रभारी आहेत, त्यांना सांगितले पाहिजे आम्ही त्याच्यावर काय मार्ग काढायचा, कोणाला काय बोलायचं त्यातून मार्ग काढू. परंतु ही आता पद्धत पूर्वीची जी आहे ती आता याच्या पुढे खपवून घेतल्या जाणार नाही, ते स्पष्ट सांगितलं आहे. आणि सगळ्या जणांनी एक मनाने सांगितलं की आम्ही काँग्रेस मजबूत करण्याकरता प्रयत्न करू, आम्ही एक दिलाने सर्वजण काम करू. म्हणजे एकजूट ही आजच्या बैठकीमधल्या अंतिम याच्यामध्ये सर्वांनी जे दाखवले आहे ते आमच्याकरता महत्त्वाचे आहे. आजपासून कामाला काँग्रेस पक्ष लागलेला आहे. आम्ही जिल्हा परिषदेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका, त्या तयारीला आता कामाला सगळे कार्यकर्ते लागतील. Sir, in the last 4 hours, since you said it was a 4-hour meeting, so you think so all aspirations, all views and everything of your party leaders have been taken and they have been resolved in this जो अभी 4 घंटे जो मीटिंग हुई? देखो 4 घंटे में मीटिंग हुई, वही तो पहले मीटिंग कोई से भी रहो उसमें पहले सबका सुनना पड़ता है कि कौन क्या कहता है, कौन किसके खिलाफ, सीनियर लीडर क्या कहते हैं, सभी सीनियर लीडर का भी सुना है. और सुनने के बाद जो डिफरेंसेस होंगे, अभी मीटिंग में तो दिखाई नहीं पड़े कोई भी डिफरेंस, लेकिन मैंने स्पष्ट रूप से कहा कोई भी डिफरेंसेस रहने दो, वो साइड में करो और काम में लग जाओ.
अभी मैंने ये भी बताया कि आज के बाद अगर कोई डिफरेंसेस बाहर लाने की कोशिश करता है या पार्टी का नुकसान करने की कोशिश करता है उसके ऊपर भी एक्शन ली जाएगी, ये स्पष्ट रूप से कहा। How would you comment on this, that there are certain groups within your party also who are even trying hard to change your president? Time and again they have been this. So how would you say that? How do you react on that? ये आप जो प्रेस में कोई बोल लिया तो जो बात बड़ी बनाते हो ना, उसकी वजह से सब बाहर ऐसा लगता है कि कांग्रेस में बहुत डिफरेंसेस है, कोई इस तरीके से बात चल रही है। लेकिन आज मैंने मीटिंग में देखा ऐसी कोई बात नहीं है। सबने एक साथ होकर लास्ट में जोश से भी किया है कि हम एक साथ रहेंगे, कांग्रेस जिंदाबाद। ये हमारे कांग्रेस के सब कार्यकर्ता ने बताया। डेमोक्रेसी है कांग्रेस में, ये तो आप देखते हैं कि बाकी बीजेपी जैसी पार्टी नहीं है कांग्रेस पार्टी। सबका सुनना पड़ता है, क्या बात है, कोई गलत होगा सही होगा, सबका सुनने के बाद फाइनली उसको रिव्यू करना पड़ता है कि क्या करना चाहिए आगे, क्या प्रोग्राम बना के क्या किस तरीके से आगे जाना चाहिए। ये तो पार्टी डिसीजन है। अलायंस पार्टनर आपका आम आदमी, जो अलायंस पार्टनर आपके आप देखिए अलायंस पार्टनर, अलायंस हमारा जो है इंडिया आघाड़ी का अलायंस है, ये तो मालूम है आपको, पार्लियामेंट में था। लेकिन अभी भविष्य के लिए क्या किस तरीके से अलायंस होंगे ये हमारी ऑल इंडिया कांग्रेस पार्टी CWC तय करेगी। कहाँ किसके साथ अलायंस करना है, कहाँ किसके साथ अलायंस करना है, जब असेंबली के चुनाव आएंगे उसके पहले फाइनल हो जाएगा किसके साथ अलायंस होगा। आज से कोई चर्चा नहीं होगी। आपके प्रेसिडेंट जो उन्होंने कहा कि अगर जरूरत पड़े तो आपके अगेंस्ट भी जा सकते हैं इलेक्शन में, तो उसके बाद मेरे अगेंस्ट में आम आदमी पार्टी कांग्रेस वो दिल्ली में बैठक की है। देखिए अभी आम आदमी पार्टी आम आदमी पार्टी के प्रेसिडेंट है, वो क्या कहेंगे वो कांग्रेस पार्टी की बात नहीं है। कांग्रेस पार्टी के प्रेसिडेंट जो कहेंगे वो कांग्रेस पार्टी के हित में कहेंगा, वो प्रेसिडेंट आपके उनके हित में करेंगा। वो हमें लागू नहीं होता कि हम ऐसा करेंगे तो वैसा करेंगे, वो ठीक है उनकी पार्टी। सर आप कोई पार्टी को ये नहीं कर सकते कोई कि नहीं तुम ये मत कहो, तुम ये मत कहो। लेकिन लास्ट में जो डिसीजन होता है पार्टियों का चुनाव के पहले, वो डिसीजन सही समझ के चलो आप। कोई अगर अभी भी बात करते होंगे नहीं हम नहीं करेंगे, उसके साथ नहीं करेंगे, इसके साथ नहीं करेंगे या करेंगे, ये भी आज तय कोई नहीं कर सकता है, कोई स्टेट प्रेसिडेंट नहीं कर सकता भाई कोई भी पार्टी का। सर आप बोलते हैं कि नेशनल पार्टी का डिसीजन होगा अलायंस के ऊपर, स्टेट के किसी प्रेसिडेंट या फिर मेंबर्स को ध्यान में रखेंगे? क्योंकि आज आप बोलेंगे डिस्कशन नहीं हुआ, सेंटर विल डिसाइड। सो हाउ मच इट इज राइट टू सेंटर टू डिसाइड अबाउट स्टेट? सर देखिए जो सेंट्रल लेवल की पार्टीज है उसमें सेंट्रल इन्वॉल्व रहती है, क्योंकि हर स्टेट में अलग अलग डिसीजन नहीं ले सकती सेंट्रल। तो उसमें उस पार्टी का अपना ये रहता है कि हम किसके साथ जाएंगे, किसके साथ नहीं जाएंगे, चुनाव के पहले वो डिसाइड करते हैं। हर कोई सेंट्रल की पार्टी जो है वो अपने अपने मीटिंग में उस तरीके से बात हो जाती है। उसके बाद स्टेट लेवल पे अलायंस होता है। अगर ऊपर नहीं हुए तो स्टेट लेवल पे कैसा अलायंस होगा? अलायंस सब तरफ होते रहता है। सर आज के दिन अलायंस है गोवा में, आज के दिन अलायंस इज देयर इन गोवा, इंडिया अलायंस इज देयर इन गोवा। देखिए इंडिया आघाड़ी है हमारी, ये हम एक विचारधारा वाले जो पार्टीज है वो एक साथ हम आगे जाना चाहती है, लेकिन हर पार्टी का डिसीजन लेने का एक तरीका है। जो नेशनल लेवल पे जो भी पार्टीज हैं वो नेशनल लेवल से जब तक डायरेक्शन नहीं मिलेंगे, स्टेट लेवल पे भलाई कोई कुछ भी बोलेगा, उस पर कुछ अपना न्यूज मत बनाइए, वो गलत है। वो गलत है नहीं बोल रहा हूँ मैं, न्यूज तो कुछ भी बना सकते हैं आप। ओके, आपको कौन रोकता है? आपने ZP के बारे में भी बोला है क्योंकि नेक्स्ट ईयर ZP इलेक्शन है। सो कांग्रेस पार्टी किस तरह दिख रही है? आपके पार्टी ने स्टार्ट किया है प्रोसेस, क्या है? देखिए इसलिए मैंने पहले स्टार्टिंग में ही ये कहा है आपको कि जिला परिषद के लिए हम दिसंबर में होने जा रहे जो जिला परिषद के चुनाव है उसके लिए तैयारी में हम काम में लग गए हैं। आज उसी लिए मीटिंग थी कि जिला परिषद के लिए और असेंबली के लिए किस तरीके से आगे जाना चाहिए, कैसे प्रोग्राम बनाना चाहिए, उसके लिए आज चर्चा हुई। उसी के अंदर हमने एक प्रोग्राम बनाया है, उस प्रोग्राम के तहत हम आगे जा रहे हैं। कांग्रेस इज गोइंग अलोन इन ZP? अभी देखिए
दो बातें अलग अलग हैं। असेंबली का अगर चुनाव है उसके बारे में डिसीजन लेना है तो ऑल इंडिया जो CWC है वो फाइनल करेंगे और उसके बाद स्टेट फाइनल करेंगी कितने किसको सीट देना है, सीट शेयरिंग के बारे में ये सब बातें स्टेट लेवल पे होगी। जिला परिषद के बारे में स्टेट जो भी प्रपोज करेंगी सेंट्रल को कि भाई ऐसी ऐसी सिचुएशन है, ये सिचुएशन में ऐसा ऐसा डिसीजन लेना चाहिए, हमारी तरफ उस तरीके से नोट आएंगे इंचार्ज करके, हम जरूर उसको परमिशन देंगे या उसके लिए कुछ सुझाव। सो अभी तक प्रपोजल नहीं आया है स्टेट ने आपके पास? अभी तक जिला परिषद 1 साल है और इतने जल्दी क्या हो सकता है? लेकिन अभी तो 1 साल है। अभी तक वैसे भी इस तरीके से बात बना सकते हैं आप, ये बना हो रहा है आपके लिए भी सर आप बहुत लेट होते हैं बात। मॅडम तुम्ही बाणावलीत एक स्टेटमेंट केलं होतं की भविष्यात हा जो काँग्रेसचा कॅन्डिडेट असेल, एकंदरीत 1 वर्षावरती लोकसभा विधानसभा जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, इंडिया अलायन्स राहणार आहे ही सुरुवात तुम्ही केलेली आहे नाही, मला वाटतंय तुम्ही मिसकोट झालं ते काय स्टेटमेंट ते केलेलं आहे. मी स्ट्रिक्टली आताच इंचार्ज सरांनी जे सांगितलं प्रोसिजर कशी असते, काय करतायत ते व्यवस्थित सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये जाऊन मी सगळ्यांना हेच सांगतेय की आपण ऑर्गनायझेशन स्ट्रेंथनिंगसाठी मी इथे ग्रासरूट लेवलला कोण वर्कर्स आहेत त्यांचं अभिप्राय काय काय आहे, पार्टी कशी बांधली पाहिजे आणि कोण कमिटीमध्ये घेतलं पाहिजे त्याच्यासाठी चर्चा केलेली आहे. पण निश्चितच तुमचं स्पेसिफिकली तुम्ही बेनोलेम विचारताय तर तुमची इच्छा काय आहे ती मी इंचार्जपर्यंत सांगून डिस्कशन करून पार्टी इथली जी डिसाईड करेल त्याच्यावरती हायकमांडला सांगण्यात येईल अँड द डिसिजन विल बी टेकन ॲट द हायकमांड लेवल. बट आय टोल्ड द पीपल आय एम विथ यू. तुमचे जे व्ह्यूज आहेत इट इज माय पर्सनल व्ह्यू की तुमचा जो पेन आहे की तुम्हाला इथे काँग्रेसचाच कॅन्डिडेट पाहिजे ते निश्चितच मी काँग्रेसच्या इंचार्जपर्यंत म्हणजे माणिकराव ठाकरे आहेत त्यांच्यापर्यंत आणि नंतर ते लोक डिसाईड करून काय रिपोर्ट आहेत ते हायकमांडला पाठवून त्यांचं डिसिजन काय घेतील त्याच्यावर हे झालं. I don't know how you people caught it and how you people are showing it in the media. मला नाही माहिती. मी परत एकदा सांगते आय एम स्ट्रिक्टली हिअर विजिटिंग कॉन्स्टिट्युएन्सीज फॉर बिल्डिंग ऑफ द ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन तळागाळातनं प्रत्येक माणसाला काँग्रेस बरोबर जोडायचं काम सध्या चालू आहे. जिल्हा परिषद निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये जर काँग्रेसने एकला चलोचा नारा दिला तर काँग्रेस पार्टी सहमत होईल का? मी काय सांगितलं सरांनी पण आता तुम्हाला सगळ्यांना तेच सांगितलं. जर तरच येतच नाही प्रश्न. पण तुम्ही म्हणता की लोकांच्या जे लोकांचं मत आहे तुमच्या जे पार्टी संघटनेचं मत आहे ते विचारात घेतलं जाईल. जर पार्टी संघटना असेल किंवा तुमच्या ऑफिस बेअरर किंवा तुमचे जे ऑफिसचे लोक आहेत किंवा तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सीचे लोक आहेत त्यांनी मागणी केली तर काँग्रेस एकला चलोचा नारा देईल का? त्याला निश्चितच लोकांचं पेन मी तेच सांगते. लोकांचा विचार वरती पोचवून एक प्रोसिजर असते ते प्रोसिजर फॉलो करून हायकमांड जे डिसिजन देईल ते नाही. पण इथे माणिकराव सर पण नाही ठरवू शकणार आहेत, अमित पाटकर पण नाही ठरवू शकणार आहेत, ना गिरीश सर ठरवू शकणार आहेत, ना युरी ठरवू शकणार आहे. इट इज अ हायकमांड डिसिजन. अलायन्स ZP मध्ये करायचं नाही करायचं पण लोकांचं मत हायकमांड पर्यंत पोहोचवणं हे तेवढंच गरजेचं आहे. But how do you give the views of local goals to the high command? Every now and then you all say lokancha mat. So how? How in the sense I'm listening. We are listening to them. They are without filter. We are passing So it over to us. any feedback? We are still doing the procedure. मॅडम बाणावलीची जी जिल्हा परिषद निवडणूक झाली होती तिथे पण बंडखोरी झाली. तुमच्याच एका पार्टी संघटनेने तिथे आपले कॅन्डिडेट उभे केले होते त्यावेळी तुमचं मत कुठे होतं? कुठल्या वेळेस ते बाणावलीची सांगतायत? मागची बाणावलीची ZP election. बाय इलेक्शन लोकसभेनंतर झाली मॅडम मी आन्सर आय थिंक त्याच प्रश्नाचेर परत आणि प्रश्न करूया नाका. आय थिंक आमचे इंचार्ज आणि आमचे सेक्रेटरी इंचार्जान क्लियर सांगिल्लें आसा सध्या पार्टी संघटना मजबूत करप 40 मतदारसंघात हे आमी करता. जेन्ना ZP इलेक्शनाचो फुडल्या वर्सा जेन्ना टायम येतलो की अलायन जावचे न जावचे दॅट वॉट एवर proposal has to be said or whatever views of the people of Goa are to be said, that of course we'll say.
वॉट शी मेंट इन द लास्ट मिटींग वॉज की थंयच्या स्थानिक मतदारसंघात लोकांचे कितें व्ह्यूज आशिल्ले ते तेणें सांगिल्लें की आपूण वयर मेरेन पावयतले बाबा बाणावलेचे कितें व्ह्यूज आय थिंक दॅट वॉज मिसकोटेड अँड ऑल दोज थिंग्स स्टार्टेड फ्रॉम मॅम एनी अदर प्लॅन्स पार्टी हे करण्यासाठी काही प्लॅन्स रोडमॅप काही तयार केलेला आहे आजच्या मीटिंगमध्ये काही झालेलं आहे रोडमॅप काही पार्टी स्ट्रॉंग करण्यासाठी कारण आजच्या मीटिंगमध्ये काय तसं म्हणजे आमचे सेक्रेटरी इंचार्जान आमच्या इंचार्जान सांगले न्ही की फुडल्या 2 म्हयन्या भितर रायट अप टू द ब्लॉक लेवल कमिटीज यू नो खंय रिवॅम्प करपाचें आसा खंय रिस्ट्रक्चरींग करपाचें आसा दॅट वी आर गोइंग टू डू district also wherever it has to be necessary thing we'll do and also at the state level by this month end when या डिसेंबरच्या महिन्यात that also will happen कारण I think it is also- कांग्रेस एमएलए का एक वीडियो वायरल कांग्रेस एमएलए का आपके कांग्रेस एमएलए का एक वीडियो वायरल हो रहा है और कल बीजेपी ने एक प्रोटेस्ट निकाला और उसने मांगा है कि कांग्रेस एमएलए जो है उसको रिजाइन करना चाहिए इसके ऊपर आप देखिए, वो बीजेपी जानबूझकर कुछ भी उठा रही है उनको कुछ इशू को दबाना है इसलिए कुछ इशू जानबूझ के उठा रही है ये बात सब स्पष्ट हो चुकी है मुझे नहीं लगता है कोई उसके बारे में तो पूछने की जरूरत है कि बीजेपी क्यों कर रही है तो नहीं वो मुद्दे उठाने की उनकी कोशिश बीजेपी करेगी ऐसा लगता है कुछ सफाई नहीं है उसको दबाने के लिए कोशिश हो रही है लेकिन वीडियो कंप्लेंट जो वायरल हो रहा है उसको जो कुछ कंप्लेंट तथ्य हुई थी वो आपके ही एमएलए ने वीडियो की वायरल थी हो रहा है कौन का बीजेपी ना बीजेपी की डिमांड है ना तो आप कह रहे हैं कि बीजेपी ने वायरल हाँ, किया बिल्कुल बिल्कुल ये बीजेपी ने वायरल किया है वीडियो बीजेपी ही सब कुछ कर रही है कांग्रेस के खिलाफ कार्यकर्ताओं के और नेताओं के खिलाफ वो वीडियो भी बीजेपी ने बनाया है सर उसी तरीके से बात हो रही ना जो आज जिस तरीके से जिस मुद्दे को कोई नहीं होते हुए जो उठा रही है और वो पुलिस इंक्वायरी करेंगी ना कंप्लेंट दी हुई है वीडियो में जो दिख रहा है वो कांग्रेस का एमएलए बनाने की जरूरत क्या है सर सर एवढा सर इस चीज में एमएलए ने कुछ वीडियो में जो दिखाई दे रहा है वो कांग्रेस का एमएलए है ना बीजेपी का थोड़ी है सर एवढा मोठा मुद्दा लेकिन बीजेपी उन्होंने कंप्लेंट करने के बाद पुलिस उनकी गवर्नमेंट है इंक्वायरी होगी उसकी बरोबर है लेकिन उसके पहले पॉलिटिकल मुद्दा बनाने की जो बीजेपी कोशिश कर रही है वो जानबूझकर कोशिश कर रही है इस तरीके से जान एलिगेशन लगा के कांग्रेस को नुकसान पहुंचाने की उनकी कोशिश है सर एमएलए के सर एमएलए के ऊपर कोई कार्रवाई नहीं होगी सर इतनी घटना हुई है बट इस टाइम वो आपके विषय से एमएलए सर एमएलए की तरफ से कुछ जवाब आया नहीं है इसके आप तरफ कह रहे हैं कि छोटी हो रही है बड़ी हो रही है बहुत बड़ी हो रही है ये बीजेपी का माइंड मेकअप जो है ना वो हमारे इसमें मत उतारो सर कांग्रेस की सर आपके एमएलए पर कोई कार्रवाई नहीं जवाब होगी आया नहीं सर सर आप अपने एमएलए के ऊपर कोई जब वो कार्रवाई हमारा नहीं है ही नहीं बीजेपी इज नोन फॉर डूइंग ऑल दिस मॉर्फिंग व्हाई and see that is what he said don't make a issue out of it सर द व्हिडिओ मॉर्फिंग रादर See, बाय तुमच्याकडलं काय? आमच्या एमएलए पहिली कंप्लेन दिल्या इन्क्वायरी जावन न्ही मरे ताचेर व्हाय बीजेपी इज ट्रायंग टू डायवर्ट द टॉपिक जो आता म्हाका सांग जे लँड स्कॅमान जे इल्लीगल जागे कन्वर्ट करता आणि ते प्रीतम नल्ला रेड्डीक जो जागो विकलो तातून माजी सरपंचाचो हात कापलो ताची एफआयआर रजिस्टर जावपाक 5 दीस लागता हे विचारा मरे तुम्ही बीजेपीक ते मोर्चा घेऊन पळय थंय आयिल्ले तांकां विचारा एफआयआर कित्याक रजिस्टर जावना गोंयकाराचेर अमित बाब इतले दीस झाले पण तुमच्या वतीन कोणीच कमेंट दिवंक ना अरे आमच्या अरे बाबा जेन्ना तो इशूच ना एमएलएन जेन्ना कंप्लेन केल्या He has पुलिसांक complained saying that his video is morphed, and when it's saying how does the video come out? पण तुमच्या वाटेन काय येऊ ना सर रिप्लाय Because he's complained, no, MLA himself has gone and complained first. बट एमएलए डोंट वांट टू टॉक ऑन दिस That is part of something that he has complained, particularly that this. I am not personally going to answer to you why did he pay money, whether money was paid or not was paid, several things. सो No, काँग्रेस no, no. का इफेक्ट होतो ना किती affects what has Congress got to do with that? This is tomorrow someone uses AI and does all these things. You will say it will affect tomorrow. I'm talking to you. Someone now through this video, if someone circulates a video of me doing strange things, then how is that going to affect the Congress? What is the Congress? काँग्रेस म्हणतो की तो व्हिडिओ फेक म्हणून बीजेपीने हे केला तो इन्व्हेस्टिगेशन जाऊ नी बरे तुम्ही सर्वांनी पोलीस स्टेशनला जाऊन इन्क्वायरीला विचारलं पाहिजे रिपोर्ट दिलेला हा, आहे investigation आता जाऊन. बदनामी पक्षाची करायची एमएलएची करायची याकरता तो मुद्दा म्हणून त्यांना करायचं असेल ही गोष्ट आपण लक्षात यायला पाहिजे की त्यांनीच बीजेपीने उचललेलं प्रकरण आहे याच्यामध्ये काही नाही थँक्यू अशा प्रकारचं
Sir, coming back to your PCC, most of the members complain that they are not taken into confidence meeting. PCC meetings are not held regularly. During your last protest, even MLAs were absent. मैं आजच You had a major protest against the cash for job scam, which you were talking Cash for now. job, Your MLAs were absent. See, How would you I react? think party president has given clarification. But When he has he gave it on the same day. You can present. So personally- ही वॉज सपोज टू कम बट आय थिंक माझं तेव्हा पण मी तुम्हाला प्रेस बाईट दिलं होतं कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये काम होतं म्हणून त्यांनी काम करून येतो म्हणाले बट ही गॉट डिले ड्युरिंग ही वॉज नॉट इन टाउन ही हॅड सम पर्सनल MLAs have given written to the Prime Minister complaint that no one has highlighted. हिमसेल्फ ऑल्सो ही वॉज That was much before the protest. सो जे आहेत तुम्ही त्यांच्याबद्दल बोलत नाहीये हा नाही तो नाही आय मीन do you see all 33 MLAs one of place. BJP at one time defending Never. all the party or anything? Everyone had, but PCC president is there, I am there, Pratik Veles, MP sir was there, some other MLA, Girish ji was not there because he had Jharkhand issues. Everyone had some Forget problems also, here your and own there. workers were disappointed. No. Forget about us. Our Disappoint- own workers were disappointed Sir, there. मॅडम तुमचे वर्कर पण नाही दिसले एक त्याच्यामध्ये. मिनिट disappointment within the workers because they are not They seeing, expressed to us, no? no, they are not seeing certain faces and expressing it to you is okay, but you showing totally that Congress was not there is also wrong. MLAs were not there. MLAs only I'm मॅडम telling. पार्टीमध्ये भेदभाव MLAs only I'm असताना telling. आता मीटिंग झाली तुमच्या इथले एमएलए पण उठून गेले एकंदरीत पार्टीमध्येच एकंदरीत भेदभाव पक्ष नाही, नाही, त्याचं he had a- He had a issue. त्यांनी सांगून गेले in charge line in fact. बरं थँक्यू लक्षात आलं ना सांगून दिलं म्हणून. बरं थँक्यू गिरीश सर दिसले तुम्हाला त्याचं काय बोलला नाही तुम्ही कोणी झारखंड संपलं सगळं संपलं आज गिरीश सर दिसले सध्या त्यांनी काय बोलला आमची नाही. काँग्रेस मेंबरशिप चालू आहे महिला काँग्रेस ऑल्सो मेंबरशिप इज ऑन विच इज एक्सटेंडेड बाय अनदर 1 month. Once that is done, then main Congress membership will start. So now the frontal membership is going on.